नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे सकाळची सुरुवात कशी असावी. सकाळची सुरुवात रात्री झोपताना मनात स्वप्न ठेवून झोपणं आणि सकाळी त्या स्वप्नांसवे लवकर उठणं. सकाळची सुरुवात अशी असावी. नवी ऊर्जा, नवा जोश, नवा रोष, याप्रमाणे सकाळची सुरुवात असावी. आपलं अस्तित्व, आपलं कर्तृत्व स्वतःला कळावं याकरिता आपण नेमकं काय करतोय, काय विचार करतोय, काय विचाराप्रमाणे कसं चालतोय हे पण स्वतःला कळतं. आणि व्यक्ती आपल्या जीवनातील अडथळे कसे नष्ट करतो, त्या अडथळ्यांचा सामना कसा करतो, ह्या सकाळच्या ध्येयावर आधारित असतं. मित्रांनो, असंख्य आशा मनात ठेवून माणूस जगतो. कोणाच्या वेगवेगळ्या आशा, कोणाच्या वेगवेगळ्या कल्पना, कोणाच्या वेगवेगळे ध्येय, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला जगवतात, जगण्यासाठी वेगळं मार्गदर्शन करतात. त्यानुसार आपलं आयुष्य असं सुखमय होऊ लागतं. नेमका माणूस जगतोय कशासाठी? आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या ध्येयांसाठी, समाजात वेगळी प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी. कारण समाजात प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी माणूस वेगवेगळ्या क्रम अवलंबतो. त्याप्रमाणे माणूस प्रगती करू लागतो. काही जणांची प्रगती कमी असू शकते, काही जणांची जास्त असू शकते, पण माणूस सर्वसामान्य, प्रत्येक आणि चांगला माणूस, वाईट माणूस ह्याची सुरुवात सर्वजण करतात. पण प्रत्येकाचे वेगवेगळे तत्त्व असतात. कोणी चांगल्या तत्त्वाने चालतं, कोणी वाईट तत्त्वाने चालतं. अशा अनेक तत्त्वांनी माणूस चालतो. उदाहरणार्थ माझं तत्त्व घ्याल तर माणसांनी माणसांशी माणसासम वागणे, या तत्त्वाने मी चालतो. असंख्य जण भेटतात, त्यांना त्यांच्यासारखं वागतो, म्हणजे माणसांनी माणसांशी माणसासमे वागणे. कारण अनेक लोक भेटतात, त्याप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांच्या विचारासारखं वागणं हा गुण त्याच्यात मिळतो. मित्रांनो, पुढचा सेशन उद्याच्या दिवशी. नमस्कार. माऊली नांदेडकरांना असा सपोर्ट देत चला. थँक्यू.